नमस्कार. सर्वप्रथम सर्व इथे उपस्थित राहिले आहे सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स अँड डिजिटल मीडिया तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांचे आभारी आहे. आज आपण जळगाव शहर महापालिकेच्या वतीने ग्रीन सिटी फाउंडेशन, हिरवांकूर फाउंडेशन आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हिरवांकूर ग्रीन सिटी पर्यावरण महोत्सव 2026 याचं आयोजन इथे करण्यात आलं आहे जळगावला. आणि त्याबद्दल त्या महोत्सवाची एक माहिती देण्यासाठी आज आमची सगळी टीम इथे तुमच्या समोर उपस्थित झालेली आहे. मला वाटतं हा महोत्सव केवळ फक्त एक प्रदर्शन नसणार आहे, पण ह्या महोत्सवामध्ये आपण विविध वेगवेगळ्या घटक तिथे आपण बोलवले गेले आहे. त्यामध्ये तुम्हाला पर्यावरण संवर्धनाची चळवळ म्हणजे जनजागृती त्याच्यामध्ये करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण आहे, जलसंवर्धन आहे म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यात आपण तुम्हाला दाखवणार आहे. जैवविविधता तिच्यात आहे, प्लास्टिक मुक्त जीवनशैली म्हणजे आपण प्लास्टिक ला अवॉइड करू काय आपण दुसरं जीवनशैली आपण त्याच्यात घेऊ शकतो ते त्याच्यात दाखवणार आहे. व शाश्वत विकासाचे संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या महोत्सवाचं आयोजन आम्ही सर्वांनी इथे केलं गेलं आहे. तुम्ही बघितलं असेल आता जसं वाणी सरांनी आणि सरांनी सांगितलं की ते गेल्या काही वर्षापासून जळगावमध्ये पर्यावरणावर खूप मोठं काम ते करत आहेत. त्यांनी वृक्षाची लागवड फक्त लागवडच नाही केलं, पण त्याचं संगोपन करून खूप वृक्षही इथे जळगावमध्ये वाढवलेले आहेत. आणि सरांचं जसं निसर्ग अद्भुत किमया हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि मी महापौर म्हणून जेव्हापासून महापौर झालेले आहे, माझं हे एकच उपक्रम आहे की जळगावला आपण कसं क्लीन कव्हरेज जास्त वाढवू शकूया किंवा साफ क्लीन जळगाव म्हणजे स्वच्छ जळगाव आपण कसं करू शकूया. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र इथे आज आलेलो आहोत आणि ह्या महोत्सवाचं आम्ही आयोजन इथे केलेलं आहे. तर हे महोत्सव जे आहे ते याचं उद्घाटन 12 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. आणि सकाळी 7:15 वाजेपासून शहरातील विविध भागातून सायकल रॅली, कुठून वृक्षाची दिंडीही काढणार आहोत. आणि महापालिकेच्या समोरून रॅलीचं एकत्रीकरण म्हणजे प्रत्येक भागातून हे वेगवेगळ्या रॅली आम्ही एकत्र आणणार आहोत आणि याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत महोत्सवाचं. महोत्सव जे हे राहणार आहे हे 12 तारखेपासून तर 16 ऑगस्ट दरम्यान चालू राहणार आहे. सकाळी 10:15 वाजेपासून ते संध्याकाळी 7:15 वाजेपर्यंत आणि हे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. त्यामुळे जळगावच्या सर्व नागरिक आहे त्यांना मी सर्वांना विनंती करते की प्लीज आवर्जून ह्या महोत्सवाला त्यांनी हजर राहायचं आहे. आणि फक्त नागरिकतच नाही तर मला वाटतं जळगाव शहरातील सर्व नागरिक, विद्यार्थिनी, शिक्षक, पर्यावरण प्रेमी संस्था किंवा सामाजिक संघटना आणि विशेषतः मला वाटतं की प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हे तुम्हाला बोलवलं आहे की प्लीज हे जे आमचा महोत्सव आहे हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचला गेला पाहिजे आणि सर्वांनी तिथे येऊन या महोत्सवाला भेट दिली गेली पाहिजे. त्यामुळे सर्वांना आज तुम्हाला इथे बोलवून ही माहिती आम्ही देत आहोत. आणि मला वाटतं की महापौर म्हणून काम करत असताना जेव्हा मला वाटतं स्वच्छ जळगाव मला करायचं आहे तर माझ्याकडनं केव्हा तरी फाईन केलं जातं किंवा कोणाला तरी दंड केला जातो. पण मला वाटतं आपलं जळगाव स्वच्छ ठेवायचं आहे तर सर्वांना एकत्र येऊन हे करायचं आहे. त्यामुळे मला फाईन हे करावं लागतंय. पण मला वाटतं की आपण सर्व एकत्र आलो आणि सर्वांनी इंडिव्हिज्युअली ठरवलं म्हणजे प्रत्येक पीपल कॉन्ट्रीब्युशन ठरवलं की प्रत्येक मला काहीतरी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. तर हे खूप सहज सोप्या रीत्याने होईल की आपलं इंदोर कसं आज प्रथम क्रमांकावर आहे. मला वाटतं इंदोर हे लोकसहभागामुळे प्रथम क्रमांकावर आहे. मला वाटतं जळगावचे नागरिक एकत्र आले आणि त्यांनी समजलं की ही आपली जबाबदारी आहे.